रामकृष्ण हरी. माझे नाव श्रुती धर्मराज कदम. मी रोहिणी चांबले मॅडम यांचा क्लास 14 नोव्हेंबर 2024 रोजी जॉईन केला. क्लास जॉईन करण्याचे कारण असे की मला मणक्यामध्ये म्हणजे खूप त्रास होत होता आणि माझ्या उजव्या पायामध्ये पण म्हणजे खूप वेदना होत होत्या. डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टरांनी ऑपरेशन सुद्धा सजेस्ट केलेलं. मुलं लहान, थोडं म्हणजे व्यायामाचा अभाव या कारणानं म्हणजे ह्या तक्रारी चालू झाल्या. डॉक्टरांनी अक्षरशः मला सुद्धा बेड रेस्ट सांगितलेली. मग थोडं डॉक्टरच्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी व्यायामाकडे वळण्याचं ठरवलं. मग रोहिणी मॅडमशी कॉन्टॅक्ट झाला आणि 14 नोव्हेंबर 2024 रोजी मी क्लास जॉईन केला. क्लास जॉईन केल्यानंतर अक्षरशः सर मला 8 दिवसात माझ्या म्हणजे त्रासामध्ये मला खूप फरक जाणवायला लागला आणि मी 15 दिवसातच अक्षरशः खूप फिट्ट झाले. हे सगळ्या वेदना वगैरे माझ्या पूर्णपणे नाहीशा झाल्या आणि मला दिवसभर माझ्या कामामध्ये एवढा उत्साह आणि मला जो आळस आपल्या शरीरामध्ये कंटाळवाणं एक आळस जो वाटतो तो पूर्णपणे नाहीसा झाला. आज क्लास जॉईन करून जवळपास मला 4 महिने होत आहेत सर. मला दिवसभर फ्रेश आणि एकदम एनर्जेटिक आणि उत्साही वाटते. याचं पूर्ण श्रेय मी रोहिणी मॅमला देते. मनापासून म्हणजे त्यांची मी खूप आभारी आहे बरं. कारण मला खूप वेदना होत होत्या आणि ह्या वेदनेपासून मुक्ती म्हणजे कुणाला म्हणजे शारीरिक वेदनेपासून मुक्ती, त्या त्रासातून जो जातो ना त्याचा अनुभव तोच व्यक्ती घेऊ शकतो असं मला वाटतं. आणि त्यांचं मॅमचं काम म्हणजे मला वाटतं खरंच एखाद्या तुमच्यासारखं सर एखाद्या समाजकार्यासारखं किंवा डॉक्टरांपेक्षा कमी नाही असं वाटतं. आणि सर मला तुम्हाला भेटून म्हणजे खूप मला इन्स्पिरेशन भेटलं. म्हणजे प्रत्येकानेच आपल्यासारखं एक 5 व्यक्ती जर ह्याच्यामध्ये आल्या तर त्याच्यासारखं मोठं काम नाही. आणि आपण सगळ्यांनीच मिळून रोहिणी मॅमकडे 5 व्यक्ती कशा येतील याचा आपण सर्वच मैत्रिणी आपण प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटते. आणि खरंच नावाप्रमाणे ग्लो आणि स्लिम यांचं जे स्लोगन आहे म्हणजे यांच्या क्लासेसचं, त्या नावाप्रमाणेच मॅडमने स्वतःला तेवढंच म्हणजे स्लिम आणि फिट ठेवलं आहे. कारण त्यांच्याकडे पाहूनच आपल्याला ना क्लासमध्ये जॉईन होण्याची आपल्याला एनर्जी भेटते किंवा ऊर्जा प्राप्त होते असं म्हणायला हरकत नाही. तर आजच्या दिवशी सर्व मैत्रिणींना मी एवढंच सांगू इच्छिते की घर, मुलं आणि मुलांचं आरोग्य सगळं म्हणजे हे सर्व एका गृहिणीवर अवलंबून आहे. आणि आपण फिट तर आपली फॅमिली फिट. म्हणजे एक गृहिणीचं आरोग्य चांगलं आहे तर सर्व कुटुंबाचं आरोग्य चांगलं आहे. त्यामुळे ह्या जबाबदाऱ्या कुटुंब, मुलं हे तर कधी संपणाऱ्या नाहीत. त्यामुळे स्वतःसाठी 1 तास तरी वेळ महिलांनी दिलं पाहिजे आणि योगा हा केलाच पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मॅडमच्या योगाचं एक दुसरं वैशिष्ट्य मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मॅडमच्या योगा क्लासमध्ये जॉईन केल्यानंतर त्यांचा क्लास एवढा म्हणजे 1 तास कधी जातो कळतच नाही सर. त्याच्यामध्ये एवढी विविधता आहे. दररोज तोच जो व्यायामामध्ये असतो तो अजिबात मला जाणवत नाही. दर दिवसाला प्रत्येक दिवशी त्यांचा हा व्यायाम हा वेगवेगळा म्हणजे त्यामध्ये विविधता मला जाणवते. त्यामध्ये योग हे सूर्यनमस्काराचा अंतर म्हणजे समाविष्ट करून घेतात. त्याचप्रमाणे प्राणायाम असतो. या सर्व म्हणजे एक चौकस जो किंवा व्यायाम होल्ड करून घेणे म्हणा, सगळे आसनं म्हणा या प्रॉपर मॅडम घेतात. त्यामुळे घरी जे आपण काम करतो ते काम नाही, हे स्ट्रेचिंग हे सगळं प्रॉपर इथं आल्यानंतरच होतात. त्यामुळे सर मला म्हणजे असं सर्व महिलांना एवढा संदेश आहे की आवर्जून त्यांनी क्लासला यावं. आणि मनापासून मी पुन्हा एकदा मॅडमचे त्यांना जो आता महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त झाला ना त्याबद्दल पुन्हा एकदा मॅडमचे अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद सर.